माधुरीच्या सुगरण घरामध्ये बनत आहे आज वालाचं बिरडं. वालाचं बिरडं बनवत असताना खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा. चला बनवूया वालाचं बिरडं. तर हे बिरडं बघा मस्त मोड आलेलं आहे. मस्त रात्रभर मी भिजत ठेवलं होतं आणि त्याला असे मोड आलेले आहेत. जी सालं काढून त्याचं आता कालवण बनवूया. तर पातेल्यात घेऊया तेल 2 मोठे चमचे. तेल हलकंसं तापलं की त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरं, 1 चमचा लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. चव खूप अप्रतिम येते. तेलात 2 मिनटं परतून घेऊया. कढीपत्त्याची पानं टाकूया 7 ते 8. हे सुद्धा 2 मिनटं परतून घेऊया. उभा कापलेला कांदा टाकूया. कांदा चांगला तेलावर परतून घेऊया. माधुरीचं सुगरण घर हे आपल्या चॅनलचं नाव आहे. सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओसाठी. तर आता हे चांगलं परतून झालेलं आहे. ह्यामध्ये आता आपण घालूया मसाले. भाजी चांगली झणझणीत व्हावी त्यासाठी आपण घेतलेले आहेत किचन किंग मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, धनेपूड आणि घरगुती मसाला प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे. हे सगळे मसाले चांगले तेलावर परतून घेऊया. मसाले चांगले परतले आहेत. आता ह्यामध्ये घालूया वालाचं बिरडं. मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनटाचं ह्याच्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे काय होतं मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो सगळा भाजीमध्ये उतरतो आणि भाजी खायला अप्रतिम लागते, खूप सुंदर लागते. आता वालाचे बिरडं छान असं पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे. ह्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं. जर सुकी भाजी करत आहात तर पाणी थोडंसंच घाला आणि झाकण ठेवून याला शिजवलं ना तरी ते वाल अगदी कमी वेळेत शिजतात. आता घालूया ह्यामध्ये उभ्या आकाराचे कट केलेले टोमॅटो. 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा लगेच घातलेला आहे. टोमॅटो मिक्स करून घेऊया आणि आता लगेच आपण ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे काय होणार, टोमॅटोला छान असं पाणी सुटणार आणि भाजीमध्ये पाणी वाढणार आणि त्याच पाण्यामध्ये आपण भाजी चांगली शिजवून घेऊया. आता ठेवूया झाकण. आता बघू शकता झाकण ठेवून आपण मस्त भाजी शिजवून घेतली. जास्त मिक्स करायची नाही, नाहीतर वाल आहेत ते फुटू शकतात. हे बघा मस्त वाल शिजलेले आहेत, फुटले सुद्धा नाही आणि काय सुंदर भाजी दिसते. माधुरीच्या सुगरण घरातील रेसिपीज तुम्हाला आवडायला लागल्या आहेत मला माहिती आहे. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.